भाई ट्रिपले गेलो ना, अशी बेकार कांड आले. मी कधी विचार पण नव्हता केला. फक्त ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघा. आमच्या मित्राची खूप दिवसाची प्लॅनिंग होती का आपण कुठेतरी घुमायला जाऊ बा. भाई ग्रुपमध्ये तर माहिती आहे तुम्हाला कसं होते. एका पोट्टीचे गायब होते, दुसऱ्या पोट्टीचे येते, तिसऱ्या पोट्टीचे गायब होते, चौथ्या पोट्टीचे येते. असं करता करता बहुत दिवस झाले भाई. ट्रिप कॅन्सल होण्यापासून खूप खूप वाचली, तरी आखरी तो दिवसच आला. आम्ही त्या दिवशीचं वाट पाहत होतो. मी सगळंच सांगतो भाई, फक्त ब्लॉग शेवटपर्यंत आठवणीने बघा. आता सगळ्या पोट्ट्याने तिकीटचे पैसे काढले, तिकीट काढले. आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये पाहतो एक बी जागा नाही. तर जागा नसल्यामुळे आम्हाला खाली झोपा लागलं. आता तुम्हाला तर माहित आहे तुमचा भाऊ कुठे लाजत नाही म्हणून. कितीतरी घंटे गेले. घंटेच्या नंतर इगतपुरी स्टेशन आलं. इगतपुरी स्टेशनवर उतरलो. तिथं सगळेजण फ्रेश व्हायला लागले भाऊ. कोणी फ्रेश झालं, कोणी एकदम नवरदेवाचे नवीन नवीन कपडे घातले. आता मी कुठेही जाईन तर साधा सिंपलच राहतो भाई. आता सगळ्या पोट्ट्याने नवरदेवानी तयारी करून आम्हाला जायचं होतं आता दुसऱ्या लोकेशनसाठी आम्ही स्पेशल कार केली होती. आणि भाई सकाळचे 4 वाजले होते. आम्हाला 4 वाजताच आम्हाला गाडी आली होती घ्यायला. इगतपुरीची दुकानं पाहत होते भाई, सगळे बंद होते. आणि चाय कॅन्टीन पाहतो ते पण बंद होते. आता ड्रायव्हरनं आता कसं तरी कॅन्टीनवर आणला. कॅन्टीनवर सगळे जणांनी चाय पिला. ह्या ब्लॉग मोठा असल्याच्या कारणानं भाई पार्ट 1 मध्ये टाकला. आता पार्ट 2 साठी भाई वेटिंग करा भाई. लवकरच आपला ब्लॉग येऊन जाईल. आणि काय काय धमाल केली आणि कोणत्या कोणत्या उपाड्या आमच्या अंगावर घेतल्या मी तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये सांगतो.